राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. पै आदिचेनी अवसरे विरुडे गगनाचेनी अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणव पीठींची जवा विश्वाकारू असे तव जे विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रळय दशे कैसेही नवे ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्व बीज हे हातातळी तुझ देई जात असे. महाराज अध्याय 7 हा विज्ञान योग. भगवंत या विज्ञान योगामध्ये अर्जुनाला आपल्या प्रकृतीचं कोडं मी कोण आहे, विश्व कोण आहे याची उकल सांगतायत. मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं भगवंतानी या सृष्टीतल्या ज्या गोष्टी मानवाच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत अशा सगळ्या गोष्टी म्हणजे मी आहे. म्हणजे या सूर्याचं जे तेज आहे ते मी आहे, या पृथ्वीतला कण कण तो मी आहे, हे आकाश म्हणून जे तू म्हणतोस ते मी आहे, या सगळ्या गोष्टी, हे पाण्यामध्ये जीवनाचं तत्त्व हे मी आहे. म्हणजे जी प्रकृती जन्माला येते त्या जन्माचं कारण हे मी आहे. पै आदिचेनी अवसरे विरुडे गगनाचेनी अंकुरे. सगळ्यात आधी म्हणजे जे सुरुवातीला या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी आकाशाच्या मधून विरुडे गगनाचेनी अंकुरे, सगळ्यात आधी ज्याच्यापासून आकाशातून ही सृष्टी जन्माला येते आणि शेवटी ही संपूर्ण सृष्टी एका वेळेला ही संपूर्ण नष्ट होऊन जाते. जव हा विश्वाकारू असे तव विश्वाची सारिखा दिसे. हा विश्वाचा एक आकार आहे. विश्व एका रूपामध्ये एका विशिष्ट एका चित्रासारखं आपल्या समोर आहे. ते विश्वासारखंच दिसतंय. जसं तुमच्या संकल्पनेत आहे त्या संकल्पनेप्रमाणे ते दिसतंय. तुमची कल्पना विश्व म्हटल्यावर एक ठराविक देशांचे नकाशे, आजूबाजूला पाण्याचे समुद्र, त्याच्यामध्ये असलेली बेटं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची माणसं, पक्षी, प्राणी आणि जीव, हे विश्व ही कल्पना तुमची आहे. एकदा का महाप्रलयाला म्हणजे ज्वालामुखीचा जो स्फोट झाला त्या ज्वालामुखीमध्ये ज्यावेळेला लावारस वाहतो त्यावेळेला ते सगळं लावा होऊन जातं. त्याच्यामध्ये इमारत राहत नाही, माणूस राहत नाही, त्याच्यामध्ये पक्षी राहत नाही, झाडं राहत नाही, ते सगळं नष्ट होतं. त्यात केवळ आणि केवळ लावा रसच सगळा होऊन जातो. ते महाप्रलय आहे. ऐसे या जगाचे अनादि, ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्व बीज, ते हाता तळी तुझ देई जात असे. हे विश्वाचं जे बीज आहे, हे प्रकृतीचं जे कोडं आहे, जे मी तुझ्यासमोर उलगडून सांगतोय, हे विश्व निर्मितीचं जे बीज आहे, ज्याच्यापासून विश्व निर्माण झालं, ते मी तुला सांगतोय. ते अगदी सहज त्याची उकल मी तुझ्या हातामध्ये ठेवतोय. महाराज, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी म्हणून भगवंत त्या रथावर उभे राहिलेले आहेत. अर्जुन अत्यंत आश्चर्यचकित चेहऱ्याने भगवंताकडे पाहतोय की भगवंत हे काही वेगळंच सांगतायत. आता सांगितलं मला की हा पृथ्वी, हे तेज
हे वातावरण, हे असलेलं संपूर्ण आकाश, ही जीवसृष्टी, याच्यातलं असलेलं चैतन्य, याच्यातले असलेले जीवनरस, हा जीवनवायू, हे सूर्याचं तेज ज्याच्यापासून अन्न तयार होतं, ज्याच्यापासून जीवसृष्टी जगते, हे सगळं मी आहे. आणि आता भगवंत सांगतायत की या विश्वाच्या सुरुवातीला असलेलं विश्व, आकाशातल्या या ब्रह्मांडामधून ज्याची उत्पत्ती झाली विश्व म्हणून, त्यावेळेला जे मूळ बीज होतं, ते विश्वाचं बीज, ते प्रकृतीचं कोडं, ज्याच्यातून विश्व निर्माण झालं, ते मी तुझ्या हातात देतोय. अगदी सहज, जे कोणालाही माहीत नाही ती उत्पत्तीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. मी ते तुझ्या हातात देतोय अर्जुना. आंब्याच्या झाडाची जी कल्पना आहे, आंब्याचं झाड इतकं मोठं होतं, पण त्याची जी बी आहे, ती बी तुमच्या हाताच्या मुठीत मावणारी इतकी आहे. ती आंब्याची कोय तुमच्या मुठीत मावणारी आहे, पण त्याच्यापासून निर्माण झालेलं ते महाकाय असलेलं ते आंब्याचं झाड तुमच्या मुठीत तुम्ही मावू शकणार नाही, इतकं मोठं आहे. ते निर्माण त्या बीजातून झालेलं आहे. महाराज, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तुमच्या विचारांची कल्पना आणि एक संकल्पना. भगवंताने वेगवेगळी रूपं तुमच्यासमोर मांडली आहेत. हा भगवंत म्हणजे हा मी आहे. या प्रकृतीच्या या रूपांचं आकलन अर्जुनाला करून दिलं आहे की हे मी आहे. हे ब्रह्म जे काही तू म्हणतोस ते मी आहे, पण ते कसं आहे, हा भगवंत आहे, ही संकल्पना. भगवंत आहे, ब्रह्म आहे, अगाध एक शक्ती आहे, ज्याच्यामुळे ही सृष्टी चालते, विश्व चालतंय, हे ब्रह्मांड फिरतंय. या पृथ्वीला फिरवणारा, या ब्रह्मांडाला फिरवणारा, या अवकाशाला फिरवणारा कोणतरी आहे, कुठतरी शक्ती आहे, तो म्हणजे भगवंत, ते म्हणजे ब्रह्म, ती अगाध शक्ती. ही संकल्पना ही ठाम, ह्याच्यात काही कोणतीही चूक नाही. ही सगळीकडे संकल्पना ठाम आहे. आता प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार प्रत्येकाची कल्पना वेगळी, त्याच्यामुळे भगवंत असा दिसतो. कुणाला विठ्ठलाच्या रूपात दिसतो, कुणाला गणपतीच्या रूपात दिसतो, कुणाला श्रीकृष्णाच्या रूपात दिसतो, कुणाला एखाद्या गुरुच्या रूपात दिसतो, कुणाला एखाद्या दगडातल्या मूर्तीमध्ये दिसतो, एखाद्या आकारामध्ये दिसतो, कोणाला पक्षामध्ये दिसतो, पशुमध्ये दिसतो. तो भगवंत कसा, ही प्रत्येकाची कल्पना. ब्रह्म असं प्राप्त होतं, ब्रह्म तसं प्राप्त होतं, हे ज्ञान जे तुम्हाला आहे, जे तुम्ही दुसऱ्यांना सांगताय, ते ब्रह्म प्राप्त होणं ही कल्पना. सिद्धी तुमच्याकडे आहे, ती शक्ती, अगाध शक्ती या सृष्टीत काम करते. ती शक्ती, ती सिद्धी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. ही झाली पुन्हा कल्पना. विश्व कसं आहे, विश्व कसं आहे हे प्रत्यक्ष तुम्ही विचारातून मांडता, पण गेल्यानंतर ज्या वेळा दिसतं ती झाली संकल्पना. अस्तित्वाप्रमाणे ते दिसतं कसं, ही संकल्पना. आणि तुम्ही विचार करून एखाद्या देशात ज्या वेळेला जाता त्यावेळेला ती असते कल्पना. बघा, दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता भगवंताची ही संकल्पना आणि कल्पना या दोन गोष्टींच्या मधली जी गोष्ट आहे, काही आपली निश्चित कल्पना आहे का भगवंताचं अस्तित्व आहे, ही संकल्पना आहे. स हा शब्द असतो सतत संजीवन, अशी कल्पना, चिरकाल टिकणारी अशी कल्पना म्हणजे संकल्पना.
आणि आपण करतो ती कल्पना, ते विचार मनात आपण मांडत असतो, त्या विचारांचा धागा घेऊन पुढचे विचार मांडतो. हे असं असेल, ते तसं असेल, ही कल्पना. महाराज, भगवंताचं रूप प्रत्यक्षरित्या भगवंताचं रूप, त्या रूपात तुम्ही भगवंताला बांधणं, ही प्रत्येकाच्या प्रकृतीची वेगवेगळी कल्पना आहे. पण भगवंताला रूप नाही, भगवंत निराकार आहे. भगवंताच्या असलेल्या रूपाला, संपूर्ण रूपाला बघण्याची दिव्य दृष्टी आपल्याकडे नाही. ही संकल्पना, ही ठाम की हे माझ्याकडे नाही. अजून उलगडून नीट सांगण्यासाठी, एखादा उत्तम कलाकार चित्रपटामध्ये तो कधी पोलीस असतो, तोच गुन्हेगार असतो, तोच गुंड असतो, तोच नाचणारा असतो, तोच गाणारा असतो. दुसऱ्या एखाद्या चित्रपटात भूमिका करताना तो हवेत उड्या मारणारा असतो. 10 जणांना तो काटकोळा माणूस सहज लोळवतो. कुठल्या पिक्चरमध्ये तो भूत असतो, कुठल्या पिक्चर आजोबा असतो, कुठल्या पिक्चरमध्ये वडील असतो. याच्या भूमिका अनेक आहेत. पण भूमिका अनेक असल्या तरी तो कलाकार म्हणून वेगळा आहे. कलाकार म्हणून तो गुन्हेगार नाही, कलाकार म्हणून तो गुंड नाही, तो व्यक्तिशः तो पोलीसही नाही, तो नाचणारा नाही, तो 10 जणांना मारूही शकत नाही. त्या भूमिकेत तो आहे. तसा भगवंत हा या सगळ्यापासून वेगळा आहे. भगवंत मारत नाही, भगवंत जन्माला घालत नाही, भगवंत शिक्षा करत नाही, भगवंत कोणालाही काहीही देत नाही. जे सगळं मिळतं या सृष्टीत ते तुमच्या कर्मातून मिळतं. जे भोग असतील तरी कर्मातून असतात. जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली घडली असं वाटत असेल तर तेही तुमच्या कर्मातूनच घडलेलं असतं. नकळत का होईना पण कर्मफल तुमच्या वाट्याला भगवंत टाकत असतो. या सगळ्या गोष्टींचा जर नीट विचार केला, जर त्याची उकल मांडण्याचा प्रयत्न केला, तर भगवंत असा दिसतो म्हणून पूजन करणारे या समाजामध्ये, आपण भगवंत असा दिसतो म्हणून त्याची पूजा करणारे हे सगळ्यात जास्त तुम्हाला मिळतील. पण भगवंत ही केवळ संकल्पना आहे. ठाम भगवंताचं अस्तित्व आहे, तो कुठेही असू शकतो. तो ठराविक मूर्तीत, ठराविक रूपात, ठराविक साच्यात नाही. ही संकल्पना समजून घेण्यासाठी महाराज माऊलींनी ओविलेली आहे. हे प्रकृतीचं कोडं उलगडताना हे बीज मी तुझ्या हातात, कुठलं बीज आहे तर ही संकल्पना समजून घे की भगवंत म्हणून जे काही तू म्हणतोस त्याला रूपाचं बांध, रूपाचं त्याला कोष्टण वेष्टण नाही. तू जे बघतोस तुझ्या बघण्याची उंचीच तेवढी आहे, बघण्याच्या दृष्टीची ताकद तेवढी आहे, म्हणून मी तेवढ्याच रूपात तुला दिसतो. हा भगवंताचा या ओवींमध्ये जे बीज, विश्वबीज हे हातातळी तुझं देई जात असे, हे विश्वबीज म्हणजे ही सुरुवातीची ही संकल्पना, ही मी तुझ्या हातात देतोय अर्जुना. महाराज, रोपाचं, छोट्या बीजाचं झाड होतं. पुन्हा नीट लक्षात घ्या, एखाद्या छोट्या रोपाचं पहिले बीज, बीजातून रोप आणि रोपाचं झाड होतं महाराज. पण ज्या वेळेला त्याचं रूपांतर झाडामध्ये होतं त्यावेळेला त्याच्या बीजाचं अस्तित्व नसतं. बीजाचं अस्तित्व नसतं, अस्तित्व असतं त्या महाकाय, महा
रूपाचं जे झाड म्हणून तुमच्या डोळ्यांना दिसतं त्या ठिकाणी त्या बीजाचं अस्तित्व संपतं. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या रूपाला भगवंत म्हणून बघता त्यावेळेला ते रूप जन्माला आल्यानंतर ज्याच्या उत्पत्तीपासून ते भगवंताचं रूप जन्माला आलं ते बीज नष्ट होऊन जातं महाराज. ती संकल्पना नष्ट होते आणि आपण केवळ त्या रूपालाच भगवंत म्हणून त्याच्या पायाशी जात असतो. एक छान तुम्हाला उदाहरण सांगतो. एक छोटी गोष्ट आहे. पण तुम्हाला या सगळ्या संकल्पनेचा आणि कल्पनेचा थोडा मागोवा घेता येईल. एक पुजारी असतो. रोज सकाळी नित्यनियमाने 5 वाजता उठायचं, भगवंताला नाव माखू घालायचं, त्याला टिळा लावायचा, त्याला वस्त्र घालायची, संपूर्ण मंदिर स्वच्छ करायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीचा तो नियम सकाळ संध्याकाळ आरती करायची. रोज वर्षाचे 12ही महिने तिन्ही त्रिकाल जग कुठेही फिरू दे, परंतु हा सगळा नित्यक्रम त्याचा कधीच चुकत नाही. असा तो पुजारी तो नित्यक्रम करतोय. पहाटेच्या वेळेला कोणी नसताना भगवंताशी तो रोज बोलतोय. अनेक लोक व्यथा घेऊन त्या भगवंताच्या पायाशी येत आहेत. भगवंत तसाच उभा आहे. भगवंत निश्चल आहे. भगवंत कुठल्याही भक्ताच्या समोर न त्याला प्रसन्न होतोय न त्याला काही देतोय. या सगळ्या गोष्टीवरती त्या पुजाऱ्याला मात्र राग आहे. पुजारी म्हणतो तुझ्या पायाशी हा गरीब दिनवाळू येतो, हा शेतकरी येतो, तुला हात जोडतो, अपार कष्ट करतो, शेतात धान्य पिकवतो, त्याची 4ही मुलं त्या शेतात राबतात, ते धान्य कमवतात. हा येतो, हा म्हणतो माझ्याकडे धन नाही, भगवंता मला धन दे. तू त्याला काही धन देत नाही. हा धनिक येतो तुझ्या दारात, त्याच्याकडे गडगंज पैसा आहे, ती श्रीमंती त्याची वाया चालली आहे. इतक्या पैशाचा तो धनी, तो म्हणतो मला या सगळ्या संपत्तीला वारस दे. त्याला तू वारसही देत नाहीस. तो निश्चल नुसताच उभा आहेस. तू म्हणतोस मी भगवंत आहे, तुला रोक येऊन पाया पडतात मंदिरामध्ये, पण तू नुसताच निश्चल उभा आहे. ना तू याला काही देत ना तू त्याला काही देत. तू काहीच करत नाहीस. देवा मी तुला म्हणतोय, मी इतके दिवस सेवा करतोय, मला तरी तू देवा दिलंयस काय? मनामध्ये सुप्त इच्छा आहे त्या महाराज, त्या पुजाऱ्याच्या मनामध्ये सुप्त इच्छा आहे. या संपूर्ण या सृष्टीमध्ये इच्छा रहित असणारा असा मानव तुम्हाला सापडणार नाही. प्रत्येक जण इच्छा घेऊनच जगतो. प्रत्येक जण आपापल्याला मिळणाऱ्या सुखाच्या कल्पनेत जगतो. सुखाची कल्पना करतो, त्यानुसार ते सुख मिळावं म्हणून पुन्हा कल्पना करतो, त्याची अपेक्षा करतो. भगवंताला समजलं याच्या मनामध्ये आहे. धनिक मोठी गाडी घेऊन यायचा, त्या गाडीमध्ये आपल्याला कधीतरी बसायला मिळावं ही अपेक्षा या पुजाऱ्याच्या मनात आली, निर्माण झाली. अनेक दिवस पुजाऱ्याची ती मनातली सुप्त इच्छा म्हणा, कल्पना म्हणा, भगवंतानी ओळखली होती. एकदा सहज म्हणून पुजाऱ्याला एका परगावामध्ये त्याच्या नातेवाईकाकडे जावं लागलं. जाताना भगवंताला म्हणाला, भगवंत आता काही तुझे 3 दिवस मी काही सेवा करायला इथे नाही आहे. तुझी कोण सेवा करेल त्याच्याकडून सेवा करून घे. मी 3 दिवस जरा परगावी जातोय. परगावी गेला, आपल्या नातेवाईकाकडे थांबला. पुजारी नातेवाईकाकडे थांबला, पण त्याच्या बाजूला एक राहणारा खूप धनिक माणूस
त्याच्या घरी आला आणि म्हणला, अरे बाबा, त्या मंदिरामध्ये मी जातो, त्या मंदिरामध्ये अचानक पुजाऱ्याला बरं नाही असं झालेलं आहे. तुमच्याकडे कोणी पुजारी आहे का की जो त्या देवाची पूजा करू शकेल? तो म्हणला, आत्ताच नुकताच माझा हा भाऊ आला आहे, तो त्या मंदिरात पूजाच करतो, तुम्ही याला घेऊन जा, हा पूजा करेल, हा 2-3 दिवस आमच्याकडे आहे. धनिकाने विनंती केली, मी तुम्हाला तुमचं काय असेल ते पैसे देतो, मी तुम्हाला घेऊन जातो, तुम्हाला परत आणून सोडतो, तुम्ही माझ्याबरोबर चला. पुजाऱ्याला मान्य झालं. पुजारी म्हणले, हरकत नाही. तो त्याच्या आलिशान गाडीमध्ये बसला. आलिशान गाडीमध्ये बसला. आलिशान गाडीतून तो गेला. त्या देवाची, तिथे त्या मूर्तीची, जी मूर्त होती त्या मूर्तीची पूजा केली. मोठा गुलाबाचा हार त्याला घातला. यथासांग पूजा करून तो घरी आला. परत दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी पूजा करायला आणि 2 वेळा आरती करायला पुन्हा त्याला तीच गाडी, तसाच हार गुलाबाचा, ते सगळं घेऊन त्याला छान मानधन कपडे देऊन तो घरी आला. 3 दिवस हा नित्यक्रम झाला. पुजाऱ्यांनी सांगितलं, आता मला जायला पाहिजे. तो ते सगळं घेतलं, त्याला दिलेलं सगळं घेतलं, नमस्कार केला. त्याच्या घरातून धनिकाला सांगितलं, मी जातो. हरकत नाही म्हणला. तो आता बरा झालेला आहे. पुजारी तिथे आता मंदिरात आलेला आहे. आमचं काम झालं. जाताना पुन्हा धनिकाने त्याला काय असेल दक्षिणा ती दिली आणि पुजारी घरी आला. सकाळी उठून मंदिरात पुजारी गेला. भगवंताला म्हटलं, अरे 3 दिवस मी नव्हतो, तुझी कोणी पूजा केली? त्यांनी विचारलं, म्हटलं, काय रे बाबांनो, देवाची पूजा कोणी केली? ते म्हणले, माहीत नाही म्हणले, पण आम्ही नक्की नाही केली. ते म्हणले, का नाही? म्हणले, आम्ही यायच्या आधीच कोणीतरी पूजा करायचं, मोठा गुलाबाचा हार घालायचं, त्याला टिया लावायचं, कपडे घालायचं देवाच्या मूर्तीला आणि निघून जायचं. नाही म्हणले, 3 दिवस म्हणले आम्ही पूजा केलीच नाही, पण 3 दिवस कोणीतरी यायचं, मोठा गुलाबाचा हार घालायचं, पूजा झालेली असायची आणि घेऊन जायचं. सकाळी पूजेच्या वेळेला पुजाऱ्यांनी भगवंताला प्रश्न विचारला, अरे भगवंता, तुझी पूजा केली कुणी? या लोकांनी केली नाही, मी केली नाही, मग तुझी पूजा कुणी केली ते तरी सांग. भगवंत म्हणाला, अरे बाबा, पूजा तूच माझी केलीस, गुलाबाचा हार तूच मला घातलास, अभिषेकही तूच केला, उदबत्ती तूच दाखवली, आरती तूच ओवाळलीस. अरे पण मी इथे नव्हतो. अरे नव्हताच तरी काय झालं? तू ज्या ठिकाणी गेलास, तुझ्या मनातली इच्छा होती का त्या गाडीत बसावं, त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या आलिशान गाडीत तू बसलास. तुला उंची वस्त्र मिळाली, कपडे मिळाले, पैसे मिळाले, आणि तू ज्या वेळेला माझ्याच दारात आलास, माझ्याच गळ्यात, अरे पण देवा, अरे त्या मूर्तीमध्ये पण मीच आहे ना. तू तिथे पूजा केलीस तरी ती इथे मला पोचली, तिथे गुलाबाचा हार घातलास, तोच हार गळ्यात माझ्या इथेही होता. पूजा तूच माझी केलीस, कारण तू केलेली पूजा मला आवडते. तू माझी पूजा या जन्मात नाही, जन्मोजन्मी करतोयस. जन्मोजन्मी तू मला कधी दुर्वा वाहतोयस, कधी फुलं वाहतोयस, कधी ओवाळतोयस, कधी शेंदूर लावतोयस. मूर्त्या कितीही वेगळ्या असल्या, मंदिरं कितीही वेगळी असली, तरी तुझी सेवा मला आवडते. तू पुजारी म्हणून प्रत्येक जन्मात माझी सेवा करतोयस. त्या पुजाऱ्यांनी सांगितलं, देवा, हे सगळं बरोबर आहे, तू मला हे दिलंस हे मला मान्य आहे. अरे पण मग त्या शेतकऱ्याला आणि त्या धनिकाला का नाही दिलंस? अरे म्हणले, वेड्या, या जर शेतकऱ्याला जर मी संपत्ती दिली तर त्याची ती 4 मुलं निष्क्रिय होतील. त्या शेतातून येणारं धान्य हे अनेकांचं पोट भरतंय, ते धान्य निर्माण होणं बंद होईल. त्याला मी संपत्ती देऊ शकत नाही. त्याने ते कष्ट करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती अनेकांचे उदरनिर्वाह आहेत. अनेक माझे पशु पक्षी हे त्या अन्नावर जगतायत.
त्यांना जगण्यासाठी मला याला संपत्ती देता येत नाही. अरे मग धनिकाला का देत नाही? अरे म्हणले, धनिकाला जर मी त्याला पोरबाळ दिलं तर त्याच्या हातातनं मला पोर व्हावं म्हणून अनेक अनाथाश्रमांना, अनेक मंदिरांना ज्या लोकांना गरज आहे त्यांना देणग्या दिल्या जात आहेत, त्या देणग्या बंद होतील. त्यालाही मी ते देऊ शकत नाही. कर्मबंधाच्या नियमानुसार ते कर्मात ते लिहून आलेलं आहे आणि त्यांना त्यानुसारच जगावं लागतं. महाराज, हे विश्वबीज, ही संकल्पना प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे, ही संकल्पना आणि वेगवेगळ्या मूर्तींमध्ये भगवंत शोधणं ही आपली कल्पना. हे वेगवेगळे प्रकार आपण महाराज निर्माण केलेत, भगवंताने नाही. वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रूपाच्या मूर्त्या महाराज आपण निर्माण केल्या आहेत, भगवंतानी नाही. पूजा कुठल्याही देवाची करा, कोणत्याही मूर्तीला अभिषेक करा, फूल कोणत्याही मूर्तीवर वा, तुमचा तो भाव देवाबद्दलचा जर सात्विक असेल तर ते फूल, तो अभिषेक, तो नमस्कार, तो दंडवत भगवंतापर्यंत निश्चित महाराज पोचणार आहे. भगवंत तुमच्या संकल्पनेतल्या भावनेचा भुकेला आहे. तू भगवंत आहेस, तूच सृष्टी निर्माण करतोस, हे आदी बीज तूच आहेस. ही संकल्पनेच्यामध्ये जो विचार आहे तो विचार घेऊन जो भगवंताला नमन करतो, नमस्कार करतो, तो भाव भगवंतासाठी गरजेचा आहे. अमुक देव मला काहीतरी देतो म्हणून मी नमस्कार करतो, म्हणून त्याला मी नैवेद्य दाखवतो, म्हणून मी त्याला प्रसाद देतो, त्याच्याकडून काहीतरी मिळावं त्या रूपाला मी भजतो, तो महाराज भगवंत नाही. ती तुमची कल्पना आहे. महाराज, या कल्पना आणि संकल्पना या दोन शब्दांमध्ये खूप छान विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. तुमच्या आणि माझ्या या चिरकाल आणि शाश्वत संकल्पनेवरती महाराज ही ओवी आहे ना, या ओवीचा अर्थ लावणं थोडं कठीण आहे. मग उघड करुनी पांडवा, जय हे आणशील सांख्याची आगावा, तै ययाचा उपेगू बरवा देखशील. अर्जुना, तू याला समजून घ्यायला पाहिजे, ही संकल्पना समजून घ्यायला पाहिजे. ह्याचा जर तू विचार करशील, भगवंताच्या संकल्पनेचा जर तू विचार करशील तर त्याचा तुला उपयोग करून घेता येईल. तै ययाचा उपेगू बरवा देखशील, त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग तुला करता येईल, तो मार्ग तुला दिसेल, तू दाखवू शकशील. कधी? ज्या वेळेला भगवंताची ही संकल्पना तुला संपूर्णपणे समजेल. विश्वाचं बीज निर्मिती करून भगवंत, त्यातला आदी भगवंत, आणि ते नष्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेला राग तो भगवंत, हा भगवंताच्या रूपाचा असलेला सगळ्यात मोठा पहिल्या संकल्पनेचा अर्थ. झाड, झाडाच्या फांद्या, झाडाची फळं, झाडाचं रूप, झाडाचा आकार, या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या कल्पना. नष्ट झाल्यानंतर केवळ राहते ती संकल्पना. कल्पना संपूर्ण नष्ट होतात, हे लक्षात ठेवा. तुमचा आमचा देह हे जसं बालपणातलं आहे, त्याच्यानंतर परत ते रूप नाही. शाळेतलं रूप परत नाही, तरुणपणातलं रूप नाही. म्हातारपण आलं का त्याच्यानंतर जर्जर म्हातारपण, पुन्हा रूप मागचं घेत नाही. या सगळ्या रूपांच्या कल्पना सुरुवातीचं वेगळं आणि शेवटचं नष्ट झाल्यानंतरचं एकच संकल्पना. चैतन्य तुमच्यात आहे, भगवंत तुमच्यात आहे. त्या भगवंताला चिरतरुण ठेवण्यासाठी देहापासून
देहाच्या कल्पनेपासून वेगळा विचार करून भगवंताची संकल्पना, कारण भगवंत ब्रह्म चिरतरुण आहे. जसं ते बाल्यावस्थेत आहे तसंच ते तुम्हाला म्हातारपणातही आहे. देहाचं रूप बदलेल, चैतन्याचं भगवंताचं रूप बदलत नाही. ते तरुण आहे, ते चिरतरुण आहे. ती संकल्पना कायमस्वरूपी या सृष्टीवर टिकणार आहे. महाराज संतांचा महिमा, संतांचे विचार, त्यांचे ग्रंथ, त्यांच्या ओव्या ही त्यांची संकल्पना आहे. ज्ञानेश्वरी ही भगवंतांनी आपल्यासमोर मांडलेली माऊलींच्या रूपातून दिलेली संकल्पना आहे. म्हणून माऊलींची संकल्पना, माऊलींचा देह हा संजीवन आहे, हा चिरकाल टिकणारा देह आहे. समाधिस्थ असलेले आमचे माऊली, त्यांचं रूप हे नष्ट होणार नाही. या रूपातून, या ज्ञानेश्वरीच्या या शब्दातून त्यांची संकल्पना ही चिरंजीव आहे, ती कधीही नष्ट होणार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. माऊलींचं अस्तित्व हे चिरकाल अबाधित आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती संकल्पना शेवटपर्यंत, या सृष्टीच्या निर्मिती ते अंतापर्यंत तशीच आहे. तुम्हाला रूपक उदाहरणं तुम्हाला सांगताना महाराज, एक अभंग आहे महाराज. तर अभंग तुम्हाला आणखीन छान वाक्य लिहिली आहेत माऊलींनी, छान ओव्या लिहिल्या आहेत. त्या ओव्यांमुळे तुम्हाला आणखीन छान समजेल ही ओवी. का सांडिसी गृहाश्रम, का सांडिसी क्रियाकर्म, का सया साडिसी कुळीचे धर्म, आहे ते वर्म वेगळेची. तू गृहाश्रम का सोडतोयस? तू तुझी क्रियाकर्म का सोडतोयस? तू तुझ्या कुळाचे धर्म, ज्या कुळात जन्माला आलेला आहेस त्या कुळाचे धर्म का सांडतोयस, का सोडून देतोयस? सांडतोयस म्हणजे सोडून देतोयस. माऊली म्हणतात तू गृहाश्रम का सोडतोस, तुझे क्रियाकर्म का सोडतोस, कुळाचे धर्म का सोडतोस? आहे ते वर्म वेगळेची. ज्याच्यासाठी तू ते सोडतोयस ते ब्रह्म, तो भगवंत, ती संकल्पना वेगळीच आहे. भस्म उधळण जटा भारू, अथवा उदास दिगंबरू, न धरी लोकांचा आधारू, आहे तू विचारू वेगळाची. भस्म उधळण जटा भारू, कपाळाला भस्म लावतोयस, या सृष्टीपासून लांब कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतोयस, या लोकांच्या गरड्यातून दूर कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतोयस. अथवा उदास दिगंबरू, विना कपड्यांचाच तू फिरतोयस. कपडे तू वापरत नाहीस म्हणजे तू या सृष्टीमध्ये राहताना उदास होऊन जगतोयस. न धरी लोकांचा आधारू, न लोकांच्यामध्ये तू राहत नाही आहेस, लोकांचा आधार घेत नाही आहेस, लोकाश्रयाला तू जायला तयार नाहीस. आहे तू विचारू वेगळाची. अरे ज्याच्यासाठी तू करतोय, ज्याच्यासाठी भस्म लावून दारोदार भटकतोयस, ज्याच्यासाठी तू कपडे त्यागून दारोदार भटकतोयस, या रानावनात फिरतोयस, तो हा भगवंत, ते हे ब्रह्म, हे बाळाबा वेगळंच आहे. हे ते नाही जे तू समजतोयस. या सगळ्या गोष्टीतून ते मिळणारं नाही आहे. महाराज, जप तप अनुष्ठान क्रिया कर्म यज्ञ दान, कासया इंद्रिया बंधन, आहे ते निधान वेगळेची. जप तप अनुष्ठान पूजा पाठ अघोर तप, क्रियाकर्म यज्ञदान, क्रिया करतोस, यज्ञ करतोस, दान धर्म करतोस, कास्या इंद्रिया बंधन, इंद्रियाचा बंधन, इंद्रियावरती बंधनं बांधून घेतोस. हे खाणार नाही, ते जेवणार नाही, याला हात लावणार नाही, हे करणार नाही. या सगळ्या इंद्रियांवरची बंधनं जप तप करून, अनुष्ठान करून भगवंत प्राप्तीचा मार्ग तू करतोस, धर्मदान यज्ञ करतोस भगवंत प्राप्तीसाठी. आहे ते निधान वेगळेची. हे वेगळंच आहे. हे भगवंताचं हे संकल्पना आहे, रूप, हे बीज हे वेगळंच आहे. या सगळ्यातून भगवंत तुला दिसणार नाही आहे.
या सृष्टीतला भगवंत, या सृष्टीतला ब्रह्म या गोष्टींमुळे दिसणार नाही आहे, ते वेगळं आहे. माऊलीने खूप सुंदर तो अभंग लिहिला आहे महाराज. विज्ञान योगामध्ये या सृष्टीचं, प्रकृतीचं कोडं उलगडून सांगताना, अर्जुनाला उपदेश करताना आपलं रूप म्हणजे नक्की काय, आपली कल्पना म्हणजे काय. महाराज मग जर एवढा सगळा प्रवचनातून जर भगवंतानी हा विचार मांडला असेल की तुम्ही समजता ती कल्पना आहे, तुम्ही समजता ते केवळ एक रूप आहे, आधी बीज वेगळं आहे आणि संकल्पना वेगळी आहे, हे जर भगवंतानी आपल्याला सांगितलं आहे, तर मी ज्या वेळेला वेगवेगळ्या रूपामध्ये या सृष्टीमध्ये जगतो आहे, ज्यावेळेला मी एखाद्याचा पिता म्हणून आहे, एखाद्याचा पती म्हणून आहे, एखाद्याचा मुलगा म्हणून आहे, भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी मी तो एकच आहे, संकल्पना एकच आहे. या देहातून मी ती नाती जगतोय, जगण्याचा प्रयत्न करतोय, पण माझ्यातलं ब्रह्म वेगळंच आहे. मी व्यक्तिशः व्यक्तिगत माझ्यातला हरी हा वेगळाच आहे. मग जर माझ्यामध्ये असलेला हरी हा जर वेगळा असेल, या सगळ्या रूपांच्या पेक्षा जर माझी संकल्पना वेगळी असेल, तर मग या रूपांच्या मुळे घडलेला अपेक्षाभंग मला दुःख देऊच कसा शकतो. एखाद्या गोष्टीतून निर्माण झालेलं दुःख हे माझ्या मनाला टोचू कसं शकतं. माझी गाडीच नाही हे दुःख मला होऊच कसं शकतं. माझ्याकडे घर नाही हे दुःख मला होऊच कसं शकतं. म्हणजे जे दुःख मला होतं ते तुलनेने होतं. अमुक माणसाकडे गाडी आहे, माझ्याकडे नाही, या तुलनेने मला दुःख होतं. ही कल्पना मला दुःख देते. महाराज एका कीर्तनात खूप छान सुंदर असं एक उदाहरण मी ऐकलं होतं. एखाद्याच्या कुडाच्या झोपडीमध्ये तुम्ही राहताय, त्या झोपडीला आग लागलेली आहे, चारी बाजूनी झोपडी आगीने वेढलेली आहे. कल्पना करा त्या झोपडीमध्ये तुम्ही आहात, बाहेर पडण्याचा मार्ग नाही, झोपडीचं छत पेटलंय, चारी बाजू लाकडाच्या पूर्ण पेटल्या आहेत, कधीही अंगावर पडणार आहे, बाहेर कसं पडणार. भगवंताचा धावा करा, काय करायचं नक्की, ज्यातून या झोपडीतून बाहेर पडाल, या आगीच्या झोपडीतून बाहेर पडायचं आहे, कसं बाहेर पडाल. महाराज कल्पना करणं बंद करा, कल्पनेच्या पलीकडे जा. तिथे झोपडी नाही, तिथे आगही नाही. ज्या क्षणी तुम्ही कल्पनेतनं बाहेर पडलात, त्या क्षणी झोपडीतून त्या बाहेर पडलात. महाराज त्या कल्पनेमध्ये तुम्ही जगताय, म्हणून तो विचार पुढे नेताय. मी काय करू, काय करू, काय करू, कोणाला बोलू, कसं करू, लात मारू, याचा विचार तुम्ही करता. कल्पना करणं बंद केलं का आपोआप त्याचा विचारच संपतो. प्रत्येक गोष्ट, मग आरोग्य असेल, पुढे काय होणार आहे माझ्या शरीराचं म्हणून करणारी कल्पना, म्हणून त्याचा करण्याचा विचार हाही मूर्खपणाचा. माझ्या संपत्तीचं पुढे काय होणार आहे याची करण्याची कल्पना, हा विचार आहे मूर्खपणाचा. अमुक माणसाला अमुक झालं म्हणून मी दुःख करणं, हाही विचार मूर्खपणाचा. अमुक माणसाकडे ते आहे माझ्याकडे ते नाही, हाही विचार मूर्खपणाचा. या सृष्टीमध्ये मी अशा ठिकाणी बसलोय ज्या ठिकाणी मला काहीच मिळत नाही, हाही विचार मूर्खपणाचा. बरे सगळं सोडून मी निघून जातो, सृष्टीतून बाजूला निघून जातो, हाही विचार मूर्खपणाचा. हरी तुझ्यात, हरी तुझ्यात, तुझ्या देहात, तुझ्या या रूपामध्ये, देहाच्या रूपामध्ये, या कल्पनेमध्ये हरी आहे. फक्त हरीच शिल्लक राहतो, देह नष्ट होतो. संकल्पना संजीवन आहे. महाराज खूप विचार आहेत, खूप बोलता येण्यासारखं आहे. कितीतरी प्रकारे ही संकल्पना नावाची ही जी गोष्ट भगवंतानी अर्जुनाला सांगितली आहे, उपदेश सांगितला आहे, आश्चर्यकारक स्वभाव आता अर्जुनाचा निर्माण झालेला आहे. ते आश्चर्य संकल्पना या गोष्टीवरती आधारित आहे. पुढच्या वेळा महाराज आपण पुढच्या प्रवचनात बघूया. तोपर्यंत मी थांबतो. महाराज या प्रवचनातून एक आव्हान आपल्यासमोर मी ठेवतो आहे.
अनेक ठिकाणी सप्ताह होतात, अनेक ठिकाणी प्रवचनं असतात. मला विचारलं जातं, महाराज आपलं नाव काय, आपण तिथे याल का? या प्रवचनाच्या ठिकाणी मी माझा नंबर दिलेला आहे. कुठेही प्रवचन असू दे, मला तुम्ही निश्चित कळवा. प्रवचनाला मी नक्की येईन. प्रत्यक्ष प्रवचन ऐकण्याची संधी ज्यांना इच्छा असेल त्यांनी फोन करावा. मी नक्की तिथे येईन, आनंदाने येईन. प्रत्यक्ष प्रवचन करण्याची माझी मानसिकता आहे. उत्तम जागा, उत्तम ऐकणारे, उत्तम श्रवण करणारे जर असतील आणि भगवंताची इच्छा असेल की मी तिथे जाऊन प्रवचन करावं, तर मी निश्चित तिथे येईन. महाराज नक्की मला सांगा, कळवा. माझा संपर्क क्रमांक याच व्हिडिओवरती मी दिलेला आहे. महाराज थांबतो आजच्या प्रवचनामध्ये. पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटूया. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.